नमस्कार. बारामती तालुक्यातील सोनकसवाडी गावात सरपंच असलेल्या बायकोच्या आडून नवराज गाव कारभार हाकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता नवरोबा पाठोपाठ ग्रामसेवकाची दादागिरी देखील समोर आली आहे. सोनकसवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घुले पठार येथील रहिवासी शरद घुले यांना ग्रामसेवक अरेतुरे बोलून उद्धटपणाची वागणूक देत असल्याने घुले यांनी ग्रामसेवक महोदयांना खडे बोल सुनावत चांगलीच कानउघाडणी केली आहे. दरम्यान ग्रामसेवक महोदयांनी गावातील कोण्या कथितरित्या प्रतिष्ठित व्यक्तीला फोन करून शरद घुले यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न देखील केलाय. चला तर तुम्हीच पहा शरद घुले व ग्रामसेवक यांच्यातील संवाद व त्यानंतर शरद घुले यांनी आमच्याशी बोलताना केलेला खुलासा. आरोत्र बोललो का? मला फक्त तेवढं सांगा, मी तुम्हाला आरोत्र बोललो का? मी काय सांगतोय? मी बोललो का? येस ऑर नो? ऐका की मला साहेब फक्त हे सांगा, मी तुम्हाला आरोत्र बोललो का? ऐक ना, तू माझ्यापेक्षा मोठा, मी मोठा असेल बारका असेल तो विषय नाही, तू लहानच आहे. मी काही असेल ते लहान असेल किंवा मोठा असेल तो विषय नाहीये. मला तुम्ही आरोत्र बोलायचं तुम्हाला अधिकार सुद्धा नाहीये. बरोबर आहे. मग तुम्ही कसं काय बोलता आरोत्र? कुठला विषय मला माहिती नाही, काहीच नाही. काय विचार? ठीक आहे ना, ते विषय नंतर राहू द्या. आरोत्र बोलण्याचा संबंधच काय तुमचा? आता तिथं बोर्ड लावायला ती कुठलं काम आहे, काय कोणाला? ते कामाचं मी तुम्हाला विचारलं, विषय संपला. मी परत विषय घेतला का तू? मी तुम्हाला सांगितलं तिथलं गटराचं ग्रामसभेत कुठले मला माहितीच नाही. तुम्ही विचारणं बघा ना, तुम्ही रेकॉर्डिंग तुम्हीच देता ना? रेकॉर्डिंग कोण देतं? ऐका की, मला सांगा, रेकॉर्ड कोण देतं? ग्रामसभेचं पुस्टिंग कोण देतं? ग्राम सदस्य लिहितात का? मला सांगा, सदस्य लिहितात का ग्रामसभेचं पुस्टिंग? काय काय पण नको विचारू. ऐका, पहिली गोष्ट साहेब, अजून पण तुम्हाला सांगतोय, मला आरोत्र बोलू नका. ऐका, पहिली गोष्ट, मला आरोत्र बोलायला चालत नाही. हॅलो, अहो ती काय माणूस अंगा सोडून दिला काय? माझे काय विषय कळा नाही त्यांचा विषय. हा, ती काय विषय झाला मला माहिती नाही. गटराचा काय विषय? फक्त सती बापू मागच्या मीटिंगला बोलले होते तिथं पाईपाला. मला त्याचं पुस्टिंग, मला त्याचा रेकॉर्ड पाहिजे. मला माहितीच नाही. हा, आणि दुसरी गोष्ट अशी, तिथं कॅनलवरचं जलजीवनचं नाही का राजगुरू काम करतोय, आणि हे काही काय म्हणतात तिथं बोर्ड का लावला नाही आणि हेलपट मारायचं काय? काय तिथं आजच्या दिवसाचं काम आहे. 2 तास. मी तो विषय, तुम्ही राजगुरूचं नाव सांगितलं, तुम्हाला विषय घेतला का तो? तुम्ही मला राजगुरूचं नाव सांगितलं, मी तुम्हाला विषय बोललो का पुढे तो? मला फक्त एक सांगा, मी तुम्हाला राजगुरूचं नाव, तुम्ही मला सांगितलं की राजगुरूचं काम चाललंय, मी तुम्हाला शब्दाने बोललो पुढे तो विषय बोललो का? बघा तुमचं, मी करतो त्यांना नंतर फोन. मी तुम्हाला राजगुरूचं नाव सांगितल्यानंतर तुम्हाला बोललो का त्या विषयावर परत? हो, बघा ती घेत नाही फोन. काय विषय मला कळानाच विषय, काय विषय? मी तुम्हाला सरळ आणि स्पष्ट फक्त एवढंच विचारलं, साहेब ग्रामसभेला किती दिवस झाले? तुम्ही सरळ म्हणताय माहित नाही. ह्याचा अर्थ काय? तुम्हाला माहित नाही, मग आम्ही कोणाला जाऊन विचारायचं? बघा ती दाजी बोला. तसं नाही दाजी, जे असेल ते रितसर बोला. मला एक सांगा, मी ग्रामसभेला विषय मांडला, ठीक आहे, सर्वांमध्ये त्याला मंजुरी बी मिळाली, बरोबर आहे. पूर्ण ऐकून घ्या दाजी, आधी माझं आधी ऐकून घ्या. कसली तुम्ही धुताय तुम्ही? अहो पण मी तुम्हाला मालक हो म्हणलंच नाही ना. मी फक्त इथं एवढंच विचारलं होतं की साहेब ग्रामसभेला किती दिवस झाले? मी असा एक प्रस्ताव मांडला होता, तर ग्रामसेवक साहेब काय म्हणतात मला माहित नाही किती दिवस झाले. याचा अर्थ काय समजायचा? मी काय अहो बापूंना फोन करायला मी ग्रामसभेत विषय मांडला होता, म्हणलं मी ग्रामपंचायत मध्ये जाणार ना. कसं काय? एक काम करा, मला कोणाला विचारायचं नाही, मला तर ठराव द्या. ते गटराचा प्रस्ताव मी जो मांडला होता ग्रामसभेमध्ये, त्याच्या प्रस्तावाचं काय झालं त्याचा ठराव द्या मला. बापू सगळेच होते, फक्त तुम्हीच नसाल बहुतेक. अहो काय प्रत्येकाला सांगत फिरायचं करावं आम्ही का? तेवढंच काम आहेत का आम्हाला? त्रास देण्याचा विषय नाही. मी फक्त सहज आणि सरळ सरळ विचारलं होतं, भाऊसाहेब ग्रामसभेला एवढे तुम्हाला आधी बोललो मी, त्यानंतर मी भाऊसाहेबांना विचारलं. प्रत्येक वेळेस नाही, जे आहे ते आहे. मग माझी काय तसं ठेवू का मी जागा?
का घरं बांधू नको आम्ही, का गटरात राहू? तुम्ही सांगा. बोलून द्यायचं काय विषय? तुम्हाला बसवले सदस्य म्हणून आम्ही कशाला? मॅडम फॅन चालू करा. मला माहित नाही, मला पोस्टिंग मिळेल का भाऊसाहेब त्याचं? नाही प्रोसिडिंगला नाही झाला विषय. प्रोसिडिंगला विषय मी स्वतः मांडलेला आहे आणि त्याचा रेकॉर्ड सुद्धा माझ्याकडे आहे. नमस्कार. नमस्कार. नुकतीच आपली एक क्लिप आमच्या हाती लागलेली आहे. त्याच्यामध्ये ग्रामसेवक आपल्याला उद्धटपणाची वागणूक देत असल्याचं दिसून येतं. नेमका काय प्रकार आहे? ते झालं काय, आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव मांडला होता की बाबा आमच्या जागेमध्ये वस्तीत गटार आहे, त्या गटाराला आम्हाला काहीतरी सोय करून द्या, आम्हाला घराचं काम करायचं तिथं. त्यानंतर 15-20 म्हणण्यापेक्षा जवळपास महिन्यानंतर मी तिथं गेलो. ते गेल्यानंतर मी ग्रामसेवक साहेबांना विचारलं, भाऊसाहेब मी असा ठराव मांडला होता, त्याचं काय झालं? ग्रामसेवक साहेब स्पष्टपणे सांगतात की मला माहीत नाही कुठल्या ग्रामसभेला विषय झाला होता. मग आम्ही विचारायचं कोणाला? सदस्यांना तर विचारू शकत नाही, तर सदस्य काय पूर्ण वेळ नसतात ग्रामपंचायतमध्ये. शिवाय ग्रामपंचायतचा ठराव हा लिहिला जातो ग्रामसेवकाच्या हस्ते, त्यामुळे आम्ही विचारणार त्यांनाच. काही कारणास्तव मी त्यांना विचारणा केली असता त्यांनी मला सांगितलं की बाबा तू ग्रामसेवक सदस्यांना विचार. मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही एकेरी का बोलताय? मी काय तुमच्या घरी जेवायला येत नाही, मला एकेरी बोललेलं चालत नाही, तुम्हाला कोणी अधिकार दिला मला बोलायचा? मी त्यांना वारंवार सांगून पण ते एकेरीच बोलतात. असं का? त्यांना कोणी अधिकार दिले? ते सर्वसाधारण कधीची घटना आहे? सर्वसाधारण ही मे महिन्यातली घटना आहे, मे महिन्यातल्या ग्रामसभेची घटना आहे. त्यानंतर तुमचा जो विषय होता तो मार्गी लागला? फक्त तात्पुरतं तोंडाला पानं पुसल्यासारखे साध्या सिमेंटच्या पायपा टाकून दिल्या, पण बंदिस्त गटार नावाचा प्रकार तिथं काही झालेला नाहीये. 2 पायपा टाकल्यात फक्त. म्हणजे तिथून जर 4 व्हीलर वळवून घालायची झाली तर बसणार नाही, त्या अक्षरशः रस्त्याला आडवी करून सरळ घालावी लागली. व्हिडिओमध्ये असं पण दिसतंय त्यांनी फोन लावलेला आहे कोणाला तरी, काय सांगा नेमकं काय? सदस्यांना फोन केला होता, सदस्यांनी सांगितलं मी बघतो किंवा मला सांगायचं होतं, पण आता मी प्रत्येकाला नाही सांगू शकत. मी सांगितलं होतं सदस्यांना पण बाबा ते बघा, म्हणजे ग्रामसभेत असताना सदस्य पण तिथं होते, त्यांना मी सांगितलं होतं. पण विचारणा करणार आम्ही शेवटी ग्रामसेवकांनाच ना, जनतेचे सेवक ते. एकंदर पाहता ग्रामसभा झाल्यानंतर ग्रामसभेचं जे प्रोसिडिंग लिहिलं जातं ते त्याच दिवशी लिहिलं गेलं पाहिजे, त्याच वेळी लिहिलं गेलं पाहिजे असा नियम आहे. मग तो विषय कसा डावलला गेला? मग प्रोसिडिंग मध्ये घेतलाच नाही का तो विषय? त्यांनी दाखवलाच नाही मला. मी मागणी केली पण त्यांनी स्पष्टपणे देण्यास नकारच दिला, किंवा त्यांनी जिथं म्हणतात ना ते की मला माहीतच नाही, तर त्यांनी तो विषय डावललेला आहे पूर्णपणे. तो पोस्टिंग मधून पूर्णपणे विषय काढलेलाच जमायतो, म्हणजे नसणारच करायचं. म्हणजे एकंदर पाहता मनमानीच कारभार चालू असल्याचं. पूर्णपणे मनमानी कारभार चालू. बोलताना एक विषय राहून जातोय की मध्यंतरी आम्ही हे गेलो होतो ग्रामपंचायतमध्ये, आता कामानिमित्त गेलो होतो, तर तिथं आमचं काम स्टार्टिंगला साध्या कागदावरती झालं. त्यानंतर आम्ही ऑनलाईनच्या दाखल्याची मागणी केली असता त्यांनी आम्हाला मोबाईलवरती PDF पाठवली आणि सांगितलं बाहेरून प्रिंट काढून आणा. मग ग्रामपंचायतमध्ये जे आपण ऑपरेटर नेमला आहे त्या ऑपरेटरला काय काम आहे? शिवाय ग्रामपंचायतमध्ये शासनाकडून कम्प्युटर येतो, प्रिंटर येतो, ते कुठे आहे? त्याचा यूज काय केला जातो? तर आम्ही विनाकारण तिथं जायचं, तिथून परत गावात यायचं. गावात 4 पैसे आमचे विनाकारण जातात का? ग्रामपंचायतला काय पैसे येत नाहीत का पेपर पेन आणण्यासाठी किंवा प्रिंटरला शाई आणण्यासाठी? मग आमच्याकडून जो निधी गोळा केला जातो, घरपट्टी, पाणीपट्टी, ते कुठं जातं? म्हणजे एकंदर पाहता जी साधन सामग्री ग्रामपंचायतीमध्ये आहे तिचा वापर न करता ग्रामस्थांना ग्रामपंचायतमध्ये आपण आज जरी गेलो तरी कम्प्युटर ग्रामपंचायतमध्ये नाही. मी तो गेलाय कुठं? प्रिंटर नाही. मध्यंतरी मी घरकुलाच्या कामासाठी गेलो होतो, तिथं मला ग्रामसभेचा ठराव पाहिजे होता की बाबा या व्यक्तीला घरकुल देण्यास काही हरकत नाही. ग्रामसेवक साहेबांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं ग्रामपंचायतचा प्रिंटर खराब आहे. बरं, हे मी 15 दिवस थांबलो. शेवट ग्रामसेवक साहेबांना मीच माझ्या दुकानासमोर म्हटलं होतं, साहेब मी माझा प्रिंटर तुम्हाला देऊ का, म्हणजे तुम्ही कामं करसाल. त्यानंतर 8 दिवसांनी मला तो ठराव मिळाला. म्हणजे एक काम करण्यासाठी महिना 15 दिवस जात असतील.
तर ह्या ग्रामपंचायतीचा आम्हाला उपयोग काय? मध्यंतरी वडिलांचं जॉब कार्ड काढायसाठी मी गेलो तर सांगितलं की बाबा 60 वर्षाच्या वरती जॉब कार्ड देता येत नाही. ठीक आहे, बरोबर आहे ते, 60 वर्षाच्या वरती कामगार म्हणून तुम्हाला जॉब कार्ड देता येत नाही. पण शेतकऱ्यांना जो शेतीच्या व्यतिरिक्त लाभ घ्यावा लागतो शेती योजनेचा, त्यासाठी जॉब कार्ड कंपल्सरी आहे. पंचायत समितीमधून सांगतात तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जावा, शेती योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जॉब कार्ड दिलं जाईल. पण हे का अडवणूक आणतात? हे जॉब कार्ड देत नाहीत. हे म्हणतात हा फोटो आणा, तो फोटो आणा, 60 वर्षाच्या पुढे मिळत नाही जॉब कार्ड. मग असं का? शेतकऱ्यांनी काय त्याचा लाभ घ्यायचा नाही का? प्रत्येक गोष्टीला जॉब कार्ड लागतं. म्हणजे एकंदर पाहता ग्रामस्थांची म्हणा किंवा नागरिकांची हेळसांडच ग्रामपंचायत भरपूर मोठ्या प्रमाणात हेळसांड होती.